बरोबर. नमस्कार. झुंजार SC37 उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे. झुंजार SC37 उस्मानाबाद यूट्यूब चॅनलकरिता व ब्लॉगकरिता आपणास देत आहे दिनांक 2 जुलै 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. कळंब येथे माणुसकीला फासला काळिमा. नराधमाने 11 वर्षाच्या मुलीवर आई घरी नसल्याचे दिसून आल्याने घरात घुसून केला लैंगिक अत्याचार. आईच्या फिर्यादीवरून नराधमावर पोस्को अंतर्गत व इतर कलमा अंतर्गत कळंब येथे गुन्हा दाखल. धाराशिव पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या विनंतीनुसार इच्छित स्थळी बदल्याचे दिले पोलीस अधीक्षक यांनी आदेश. आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव वैद्यकीय महाविद्यालय टेंडर घोटाळ्याचा विधानसभेत गरजला आवाज आणि मंत्र्यांनी कैलास पाटील यांच्या आक्रमकपणा पाहून केले फेरनिविदेची घोषणा. पंचायत समितीच्या आवारात महिलेची छेड काढणारा व होमगार्ड कार्यालय धाराशिव येथे होमगार्ड कर्मचारी महिलासोबत अरेरावी करून धिंगाणा घालणारा झिरो अर्थात तोतया पोलीस राम बोंदरच्या अखेर आवळल्या. धाराशिव शहर पोलिसांनी मुसक्या. त्यांचे कॉल डिटेल्स तपासणी आहे सुरू. लाडकी बहीण योजनेची KYC आणि नवीन फॉर्म सुरू झाल्याच्या सोशल मीडियावरील बातम्यावर विश्वास न ठेवण्याचे केले आवाहन. शासनाकडून अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. आज सकाळी 10:20 झाली धाराशिव शहरात भीतीसदृश्य आवाज व भिंती हादरल्या. नागरिकही थोडा वेळ झाले भयभीत. महाजनको सोलार प्रकल्प कवडगाव येथे झाली 13 किलोमीटर तांब्याच्या तारेची मोठी चोरी. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे झाला गुन्हा दाखल. धाराशिव बस स्थानक येथे गर्दीचा फायदा घेऊन 67 वर्षीय महिलेची सोन्याची माळ चोराने केली लंपास. आनंदनगर पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल. याविषयी पोलीस ठाणे व बस स्थानक यांनी मिळून काहीतरी उपाययोजना करण्याची आहे गरज. राज्यात अग्निवीर सेवामुक्त जवानांचे पुनर्वसन करण्याची केली विधिमंडळात आमदार कैलास पाटील यांनी मागणी. जिल्ह्यातील आरोग्य सेवाचा पावसाळ्याच्या तोंडावर आरोग्य उपसंचालकांच्या उपस्थितीत घेतला सर्वकष आढावा. या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.